नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला शक्ती कंपनीचे जे 5 HP सोलर पंप आहे याची इन्स्टॉलेशनची डायग्राम दाखवतोय. तर कशाप्रकारे आपण हे गड्ड्याचं खोदकाम करायचं या संदर्भात हा एक शॉर्ट व्हिडिओ आपण या ठिकाणी शूट करतोय. तर 5 HPचा जर तुम्ही सोलर सिस्टम इन्स्टॉल करत असाल, तर शक्ती कंपनीमध्ये 2 टाइपचे स्ट्रक्चर येतात. म्हणजे 2 टाइपचे इन्स्टॉलेशन तुम्ही करू शकता. एक तर डायरेक्टली पूर्व-पश्चिम किंवा दुसऱ्या स्क्वेअरमध्ये. तर ॲज पर युअर कम्फर्टेबल जागा जी असेल तुमच्या जागेच्या हिशोबाने तुम्ही या गड्ड्याचं इन्स्टॉलेशन त्या ठिकाणी करू शकता. तर तुम्हाला पहिली जी डायग्राम ती दाखवतो. याच्यामध्ये पूर्व ते पश्चिम ही अशी डायग्राम येणार आहे. या ठिकाणी आपल्याला दक्षिण उत्तर जी जागा लागते मित्रांनो, तर ती 8 ते 10 फूट जागा लागते आणि पूर्व पश्चिम जी जागा लागते, तर ही जागा आपल्याला 5 एचपीच्या पंपामध्ये कमीत कमी 28 ते 30 फूट जागा आपल्याला या ठिकाणी लागते. त्याच्यामध्ये एका लाईनमध्ये टोटल 4 गड्डे येतात. पूर्व साईडला तुम्ही एक गड्डा केला, तिथून 8.5 फूट अंतर सोडून एक पश्चिम साईडला गड्डा करायचा आहे. पुन्हा त्या गड्ड्यापासून 8.5 फूट अंतर सोडून पश्चिम साईडला गड्डा करायचा आहे. पुन्हा त्या ठिकाणाहून 11 फूट अंतर सोडून अजून एक पश्चिम साईडला गड्डा करायचा आहे. तर या ठिकाणी आपण 11 फूट अंतर सोडलं. याचं कारण असं आहे मित्रांनो, की जो गड्डा आपण त्या ठिकाणी करतोय, तर त्याच्यावरती आपण 3 पॅनल इन्स्टॉल करणार आहे. 3 पॅनलला 12 फूट जागा लागते. तर या गड्ड्यापासून पॅनल काही अंतरावर बाहेर येतं. त्याच्यामुळे 11 फूट आपण या ठिकाणी घेतलेले आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 5 एचपी सोलार पंपमध्ये देखील आपल्याला आता नवीन फक्त 2च गड्डे करावे लागतात अर्थिंगसाठी. तर कोणत्याही एक सेंटरच्या गड्ड्यापासून आपल्याला 2 फूट अंतर सोडून एक गड्डा करायचा आहे. तर तो गड्डा जो आपण अर्थिंगचा करणार आहे, तो 3.5 फूट खोलीचा आणि 4 इंच रुंदीचा असावा. आणि ज्या गड्ड्यावरती ज्या पोलवरती तुम्हाला सोलारचं कंट्रोलर लावायचं आहे, त्याचं स्टार्टर त्या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे. त्या ठिकाणी त्या पोलवरती आपल्याला एक गड्डा करायचा आहे. त्या पोलपासून 2 फूट अंतर सोडून तो कोणत्याही बाजूला करावा, काही प्रॉब्लेम नाही. पण जे मेन गड्डा असतो सोलार पंपचा, तिथून 2 फूट त्याचं अंतर असावं आणि सर्व सोलारचे गड्डे हे 4 फूट खोलीचे असावे आणि 3.5 फूट हे जे गड्डे हे अर्थिंगचे असावे आणि सोलरचे जे 4 फूट खोल गड्डे करतो आपण, त्याची कमीत कमी रुंदी 8 इंच असावी आणि अर्थिंगचे गड्डे 3.5 फूट खोल आणि रुंदी 4 इंच असावी. सोलारचे गड्डे ज्या जागेवर करणार आहे, तर त्या जागेवरती वरच्या बाजूने कुठल्याही प्रकारची विजेची तार नसावी किंवा झाड नसावे, जेणेकरून त्या झाडाची सावली आपल्या सोलर सिस्टमवर येईल. याच गोष्टीची काळजी आपण या ठिकाणी घ्यायची आहे आणि या टाईपचे गड्डे आपण या ठिकाणी करायचे आहे. तर याच्यामध्ये 5 एचपी मध्ये अजून एक डायग्राम येते, जी स्क्वेअरमध्ये मी तुम्हाला पहिलेच बोललो. तर त्याच्यामध्ये आपण या टाईपनी गड्डे करू शकतो. तर या ठिकाणी बघितलं तुम्ही पूर्व दक्षिण कॉर्नरला आपण एक गड्डा घेतला. तर या गड्ड्यापासून पश्चिम साईडला 11 फूट अंतर सोडून आपल्याला एक गड्डा करायचा आहे आणि उत्तर साईडला 11 फूट अंतर सोडून एक गड्डा करायचा आहे. पुन्हा उत्तर साईडला जो गड्डा केलाय आपण, तिथून 8.5 फूट अंतर सोडून पश्चिम साईडला एक गड्डा करायचा आहे. म्हणजे अशी स्क्वेअरमध्ये ही डायग्राम आपली बनली पाहिजे. आणि जे मागचे गड्डे असतात, तर मागच्या कोणत्याही गड्ड्याच्या जवळ 2 फूट अंतर सोडून एक अर्थिंगचा गड्डा करायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला कंट्रोलला लावायचं, तर त्या पोलपासून 2 फूट अंतर सोडून एक अर्थिंगचा गड्डा करायचा आहे. तर अशा प्रकारे हे गड्डे करायचे आपल्याला. याच्यामध्ये पूर्व-पश्चिम जो गड्डा येतो, त्याच्यात 8.5 ते 11 फूट अंतर आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे पुढच्या 2 गड्ड्यात जर तुम्ही 11 फूट अंतर ठेवत असाल, तर मागच्या 2 गड्ड्यात 8.5 फूट ठेवलं तरी चालतं. पुढच्या म्हणजे दक्षिण बाजूच्या, मागच्या म्हणजे उत्तर बाजूच्या आणि पूर्व-पश्चिम अंतर जे असतं ते 8.5 किंवा आणि 11 फूट आपण ठेवणार आहे आणि दक्षिण उत्तर आपण जे गड्ड्यात अंतर ठेवणार आहे, ते देखील आपल्याला 11 फूटच ठेवायचं आहे. म्हणजे पुढच्या पॅनलची शॅडो मागच्या पॅनलवर यायला नको आणि मध्ये योग्य प्रकारे गॅप मेंटेन व्हावा, यासाठी आपण या टाईपचे गड्डे केलेले. तर धन्यवाद मित्रांनो. याबद्दल अजून काही तुमची शंका असेल
तर तुम्ही आपल्या व्हिडिओला कमेंट देखील करू शकता. त्या ठिकाणी देखील तुम्हाला याचं उत्तर भेटून जाईल. ओके.